विद्यार्थी मित्रांनो, 12वी तत्वज्ञान विषयाच्या ई-तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण तत्वज्ञानाच्या चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। कळते कसे, हाऊ डू वी नो या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत। या प्रकरणामध्ये आपणास आजच्या तासिकेत सत्यता विषयक सिद्धांत सत्यता विषयक सिद्धांत या मुद्द्याचा आपणास आजच्या तासिकेमध्ये अभ्यास करावयाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, सत्यता विषयक सिद्धांत या मुद्द्याचा अभ्यास करत असताना आपणास माहीत आहे की ज्ञान हे विधानांमधून व्यक्त केले जाते। कोणतेही ज्ञान, कोणत्याही प्रकारचे ज्ञान असेल, मग ते ज्ञान कशातून व्यक्त होत असते, कशातून दर्शवले जाते, कशातून प्रकट होत असते, तर ज्ञान विधानांमधून व्यक्त केले जाते। मग ज्ञान विधानांमधून व्यक्त केले जात असले तरी पण विधानांमधून ज्ञान व्यक्त होतेच असे नाही। आपणास मिळणारे ज्ञान, आपण जे ज्ञान प्राप्त करत असतो ते ज्ञान हे विधानांच्या माध्यमातून व्यक्त होत असते। असे जरी असले तरी प्रत्येक विधानातून ज्ञान व्यक्त होतेच असे नाही। प्रत्येक विधानातून ज्ञान प्राप्त होतेच, मिळतेच, व्यक्त होतेच असे नाही। तर केवळ सत्य विधानांमधूनच ज्ञान व्यक्त होऊ शकते। केवळ फक्त आणि फक्त सत्य विधानांच्या मार्फतच, सत्य विधानांच्या माध्यमातूनच ज्ञान व्यक्त होऊ शकते। म्हणून सत्यता ही ज्ञानाची एक पूर्व अट असल्यामुळे, सत्यता ही ज्ञानाची एक पूर्व अट असल्यामुळे सत्य कशाला म्हणावयाचे हा प्रश्न निर्माण होतो। मी काय म्हटलं की ज्ञान हे विधानांच्या माध्यमातून व्यक्त होत असते। विधानांच्या माध्यमातून ज्ञान आपण प्राप्त करत असतो। मग विधानांच्या माध्यमातून आपण ज्ञान प्राप्त करत असलो तरी प्रत्येक विधानातून आपण ज्ञान प्राप्त करतोच असे नाही। प्रत्येक विधानातून ज्ञान व्यक्त होतेच असे नाही। तर मग ज्ञान कशातून व्यक्त होते, ज्ञान आपण कशातून प्राप्त करत असतो, तर ज्ञान हे फक्त आणि फक्त सत्य विधानांच्या माध्यमातूनच प्राप्त होऊ शकते, सत्य विधानांच्या माध्यमातूनच व्यक्त होऊ शकते। म्हणून सत्यता ही ज्ञानाची एक पूर्व अट असल्यामुळे, सत्यता, ट्रूथनेस ही ज्ञानाची एक पूर्व अट असल्यामुळे सत्य कशाला म्हणायचे हा प्रश्न ज्ञानमीमांसेसाठी अतिशय महत्त्वाचा असा ठरतो। आपण तत्वज्ञानातल्या शाखा, ज्ञानमीमांसा, सत्तामीमांसा, नीतिमीमांसा अशा शाखांचा अभ्यास पहिल्या प्रकरणात केलेला आहे। त्यापैकी तत्वज्ञानाची जी ज्ञानमीमांसा शाखा आहे, त्या ज्ञानमीमांसे शाखेसाठी सत्य कशाला म्हणावयाचे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। का महत्त्वाचा आहे? कारण सत्यता ही ज्ञानाची एक पूर्व अट आहे। जे ज्ञान सत्य आहे तेच स्वीकारले जाते। म्हणून ट्रूथनेस, सत्यता ही ज्ञानाची एक पूर्व अट असल्यामुळे सत्य कशाला म्हणावयाचे हा प्रश्न ज्ञानमीमांसेसाठी अतिशय महत्त्वाचा असा आहे। मग त्यासंबंधी ज्ञानमीमांसेत
सत्यतेसंबंधी ज्ञानमीमांसेमध्ये 3 वेगवेगळे सिद्धांत सांगितलेले आहेत, 3 वेगवेगळे निकष सुचवलेले आहेत, 3 वेगवेगळ्या उपपत्त्या सांगितलेल्या आहेत. मग त्या 3 उपपत्त्यापैकी पहिली उपपत्ती आपण या ठिकाणी आजच्या तासिकेत अभ्यासूया. त्या पहिल्या उपपत्तीचं नाव आहे सत्यतेचा अन्वय सिद्धांत. सत्यतेचा अन्वय. आता याला अन्वय, याला पर्यायी शब्द आहे अनुरूपता. अनुरूपता सिद्धांत या पहिल्या सत्यता विषयक निकषाचा, उपपत्तीचा, सिद्धांताचा अभ्यास आपण आजच्या तासिकेत करूया. आता सत्यता विषयक हा जो पहिला सिद्धांत आहे, अनुरूपता सिद्धांत, अन्वय सिद्धांत. या अनुरूपता सिद्धांतानुसार, अन्वय सिद्धांतानुसार एखादे विधान आणि त्या विधानात वर्णिलेली वस्तुस्थिती, वर्णिलेली म्हणजे सांगितलेली, निर्देशित केलेली, स्पष्ट केलेली. अनुरूपता सिद्धांतानुसार, अन्वय सिद्धांतानुसार एखादे विधान आणि त्या विधानात वर्णिलेली, सांगितलेली वस्तुस्थिती यामध्ये जेव्हा अन्वय किंवा अनुरूपता असते तेव्हा ते विधान सत्य असते. अनुरूपता सिद्धांत सत्यता विषयक निकष कोणता सांगतो की एखादे विधान आहे, त्या विधानामध्ये जे कथन केलेले आहे, जे सांगितलेले आहे, जे वर्णिलेले आहे, जे स्पष्ट केलेले आहे, तो स्पष्ट केलेला भाग आणि वस्तुस्थिती या 2 गोष्टींमध्ये जर अन्वय असेल, या 2 गोष्टींमध्ये जर अनुरूपता असेल, स्पष्ट केलेला भाग, निर्देशित केलेला भाग, वर्णिलेला भाग, विधानामध्ये विधानात वर्णिलेला भाग आणि वस्तुस्थिती यांच्यामध्ये जेव्हा अन्वय असेल, अनुरूपता असेल, तेव्हाच ते विधान सत्य असते, असे अनुरूपता सिद्धांतानुसार. याचं एक उदाहरण घेऊया आपण या ठिकाणी की दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. उदाहरणार्थ दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्रशासित प्रदेश आहे हे उदाहरण आहे. आता या विधानामध्ये वर्णिलेली जी गोष्ट आहे, ज्याचं वर्णन केलेलं आहे, ते वर्णन जर वस्तुस्थितीशी जुळत असेल, ते वर्णन आणि वस्तुस्थिती यात अन्वय असेल, यात संबंध असेल, यात अनुरूपता असेल, तर हे विधान सत्य. आणि जर या विधानामध्ये वर्णिलेली गोष्ट, स्पष्ट केलेली गोष्ट, निर्देशित केलेली गोष्ट, उल्लेख केलेली गोष्ट आणि वस्तुस्थिती यात अनुरूपता नसेल, अन्वय नसेल, संबंध नसेल, तर मात्र हे विधान काय ठरते? असत्य ठरते. कोणत्या सिद्धांताला, कोणत्या उपपत्तीला, कोणत्या निकषाला अनुसरून? सत्यतेचा अन्वय सिद्धांत, असत्यतेचा अनुरूपता सिद्धांत याला अनुसरून. आता पहा, दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे हे विधान कोणाबद्दल माहिती देत आहे? हे विधान आपणास दिल्लीबद्दल माहिती देत आहे. मग या विधानामध्ये दिल्लीबद्दल जी माहिती दिलेली आहे, कोणती माहिती? केंद्रशासित प्रदेश. ही माहिती, हे ज्ञान, हे कथन, हे वर्णन वस्तुस्थितीला अनुसरून आहे का?
आहे. कोणतं ज्ञान? दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे या विधानात वर्णिलेले, कथन केलेले आणि वस्तुस्थिती यांच्यामध्ये अन्वय आणि अनुरूपता आहे. म्हणून हे विधान वस्तुस्थितीला अनुसरून आहे. हे विधान कशाला अनुसरून आहे? वस्तुस्थितीला अनुसरून आहे, वस्तुस्थितीला धरून आहे. त्यामुळे अनुरूपता सिद्धांतानुसार हे विधान सत्य आहे. हे विधान काय आहे? सत्य आहे. सत्य का आहे? कारण ते वस्तुस्थितीला अनुसरून आहे. कशाला अनुसरून आहे? वस्तुस्थितीला अनुसरून आहे. वस्तुस्थिती आणि वर्णिलेली गोष्ट यांच्यामध्ये अन्वय आहे, अनुरूपता आहे, म्हणून हे विधान सत्य आहे. परंतु जर मी असं म्हटलं, दिल्ली अमेरिकेची राजधानी आहे, दिल्ली अमेरिकेची राजधानी आहे, हे दुसरं उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिल्लीविषयी माहिती आहे. या विधानात काय कथन केलेलं आहे, काय वर्णन केलेलं आहे? अमेरिकेची राजधानी. वस्तुस्थितीला अनुसरून आहे का? वस्तुस्थिती वर्णिलेली आहे का या विधानात? नाही. म्हणून हे विधान काय ठरते? असत्य ठरते. कोणत्या सिद्धांताला, कोणत्या निकषाला अनुसरून? सत्यतेच्या. सत्यतेचा अन्वय सिद्धांत, सत्यतेचा अनुरूपता सिद्धांत याला अनुसरून हे दुसरे उदाहरण असत्य ठरते. याचा काय अर्थ होतो की अन्वय सिद्धांतानुसार, अनुरूपता सिद्धांतानुसार जर विधानात वर्णिलेली वस्तुस्थिती आणि ते विधान यांच्यात अन्वय असेल, जे विधान सांगितलेले आहे ते विधान आणि त्या विधानामध्ये वर्णन केलेली जी वस्तुस्थिती आहे, कथन केलेली जी वस्तुस्थिती आहे, निर्देशित केलेली जी वस्तुस्थिती आहे, यात जर अनुरूपता असेल, अन्वय असेल तर ते विधान सत्य असते. म्हणून या पहिल्या उदाहरणात विधान आणि वस्तुस्थिती यात अनुरूपता असल्यामुळे पहिले विधान सत्य ठरते आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये मात्र विधान आणि वर्णिलेली वस्तुस्थिती यांचा संबंध नसल्यामुळे दुसरे विधान काय ठरते? असत्य ठरते. तर विधानाचे सत्यत्व ते ज्या परिस्थितीचे वर्णन करते, अनुरूपता सिद्धांतानुसार, अन्वय सिद्धांतानुसार विधानाचे सत्यत्व ते ज्या परिस्थितीचे वर्णन करतात त्या परिस्थितीशी संबंधित असते. लक्षपूर्वक ऐका काय म्हणतो मी, की विधानाचे सत्यत्व हे ते ज्या परिस्थितीचे वर्णन करतात त्या परिस्थितीशी संबंधित असते. विधानात वर्णन केलेली, विधानातील वर्णन केलेली वस्तुस्थितीनुरूप नसेल, विधानामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे, विधानामध्ये जे स्पष्ट केलेलं आहे ते जर वस्तुस्थितीनुरूप नसेल, म्हणजे वस्तुस्थितीला अनुसरून नसेल, वस्तुस्थितीनुरूप नसणे म्हणजे वस्तुस्थितीला अनुसरून नसणे. म्हणून अन्वय सिद्धांतानुसार, अनुरूपता सिद्धांतानुसार विधानातील वर्णन, विधानात आलेले वर्णन, विधानात केलेले वर्णन हे वस्तुस्थितीनुरूप नसेल, वस्तुस्थितीला अनुसरून नसेल, वस्तुस्थितीला धरून नसेल तर ते विधान काय ठरत असते? असत्य ठरत असते. जसे हे विधान वस्तुस्थितीनुरूप नाही. उदाहरण घ्या, आपल्या पुस्तकामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे की शुक्र हा तारा आहे. उदाहरण कोणतं सांगतो मी? शुक्र हा तारा आहे. आता हे विधान अन्वय सिद्धांतानुसार, अनुरूपता सिद्धांतानुसार, निकषानुसार असत्य आहे. कोणत्या निकषानुसार? अन्वय अनुरूपता निकषानुसार असत्य आहे. कोणतं विधान? शुक्र हा तारा आहे हे विधान. का असत्य आहे? कारण वास्तवात शुक्र हा तारा नसून काय आहे? ग्रह आहे. शुक्र हा तारा नसून काय आहे? ग्रह आहे. म्हणून हे विधान वस्तुस्थितीला अनुसरून नसल्यामुळे, वस्तुस्थितीनुरूप नसल्यामुळे शुक्र हा तारा आहे हे विधान काय ठरते? असत्य ठरते.
दैनंदिन जीवनात कळत न कळतपणे आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कळत न कळत आपण या निकषाचा, अनुरूपता निकषाचा, अन्वय निकषाचा आपण अनेकदा उपयोग करत असतो. त्याच पद्धतीने विज्ञानाच्या क्षेत्रातही, सायन्सच्या क्षेत्रातही अनुरूपता सिद्धांताला खूप महत्त्व आहे. विधान वस्तुस्थितीनुरूप आहे, विधान वस्तुस्थितीला अनुसरून आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी, हे ठरवण्यासाठी विज्ञान दोन पद्धतींचा उपयोग करतं की त्या विधानामध्ये वस्तुस्थिती सांगितलेली आहे की नाही, त्या विधानामध्ये वस्तुस्थिती वर्णिलेली आहे की नाही, त्या विधानामध्ये वस्तुस्थितीचे कथन केलेले आहे की नाही हे ठरवण्यासाठी, हे निश्चित करण्यासाठी विज्ञान दोन पद्धतींचा उपयोग करतं. विज्ञान त्यासाठी निरीक्षण आणि प्रयोग या पद्धतींचा उपयोग करत असतं. म्हणून अनुरूपता सिद्धांत, अन्वय सिद्धांत हा सत्यत्वाचा महत्त्वाचा सिद्धांत, महत्त्वाची उपपत्ती, महत्त्वाचा निकष मानला जातो. आता असं जरी असलं तरी अन्वय सिद्धांतामध्ये, अनुरूपता सिद्धांतामध्ये आपणास काही त्रुटी किंवा दोष दिसून येतात, त्याच्या काही मर्यादा दिसून येतात. त्रुटी, दोष, मर्यादा समानार्थी येणारे शब्द आहे. मग या सिद्धांताचं परीक्षण करत असताना अन्वय सिद्धांतामध्ये काही त्रुटी असल्यामुळे या सिद्धांतावर काही आक्षेप घेतले जातात. काही काय घेतले जातात? आक्षेप घेतले जातात. त्यातले काही प्रमुख आक्षेप आपण या ठिकाणी अभ्यासूया. त्यातला पहिला आक्षेप आपण या ठिकाणी पाहूया. आता पहिला आक्षेप, पहिली त्रुटी काय आहे? तर पहिला आक्षेप असा आहे की अन्वय सिद्धांतामध्ये, अनुरूपता सिद्धांतामध्ये विधाने आणि वस्तुस्थिती यांच्यामधील संबंध तपासून बघणे, विधाने आणि वस्तुस्थिती यांच्यामधील संबंध तपासून बघणे प्रत्येक वेळेला शक्य होत नाही, शक्य नसते. जी काही विधाने असतील ती विधाने आणि वस्तुस्थिती या दोहोंमधील संबंध प्रत्येक वेळेला तपासून पाहणे वस्तुस्थितीला अनुसरून शक्य होत नाही. कारण भूतकाळाविषयीची काही विधाने असतात किंवा भविष्यकाळाविषयीची काही विधाने असतात. मग भूतकाळाविषयी किंवा भविष्यकाळाविषयी केलेली जी विधाने आहेत ती विधाने वस्तुस्थितीशी पडताळून पाहता येत नाहीत. वस्तुस्थिती या निकषाला अनुसरून तपासून पाहता येत नाहीत. वस्तुस्थिती या निकषाला अनुसरून त्या विधानांची चिकित्सा करता येत नाही. कोणत्या विधानाची? जी विधाने भूतकाळाशी संबंधित आहेत, जी विधाने भविष्यकाळाशी संबंधित आहेत, अशा भूतकाळाशी संबंधित असणाऱ्या आणि अशा भविष्यकाळाशी संबंधित असणाऱ्या विधानांची सत्यता ही वस्तुस्थितीला अनुसरून तपासून पाहता येत नाही, तपासणे शक्य होत नाही. कारण ती स्थिती वर्तमान काळामध्ये अस्तित्वात नसते. ती स्थिती वर्तमान काळामध्ये अस्तित्वात नसते. त्यामुळे भूतकाळासंबंधी असणारी विधाने असतील किंवा भविष्यकाळासंबंधी असणारी विधाने असतील त्यांची सत्यता अन्वय सिद्धांताला अनुसरून, अनुरूपता सिद्धांताला अनुसरून तपासून पाहता येत नाही किंवा शक्य होत नाही. उदाहरण पहा की 100 वर्षानंतर पृथ्वीवर हिमयुग येईल. मी काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? 100 वर्षानंतर पृथ्वीवर हिमयुग येईल. कोणत्या काळासंबंधी विधान आहे? भविष्यकाळासंबंधी विधान आहे. आता हे भविष्यकाळासंबंधीचे विधान
अनुरूपता सिद्धांताला अनुसरून, अन्वय सिद्धांताला अनुसरून तपासून पाहता येत नाही, चिकित्सा करता येत नाही. कारण भविष्य काळातील परिस्थिती आज वर्तमान काळात उपस्थित नाही. म्हणून जी विधाने भूतकाळाशी संबंधित आहेत किंवा जी विधाने भविष्यकाळाशी संबंधित आहेत, अशा विधानांची सत्यता वस्तुस्थितीला अनुसरून तपासून पाहता येत नाही. ही एक पहिली अडचण अनुरूपता सिद्धांताची म्हणजेच अन्वय सिद्धांताची आहे. दुसरी अडचण, दुसरी त्रुटी अनुरूपता सिद्धांतात, अन्वय सिद्धांतात कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? तर दुसरी अडचण अशी आहे, दुसरी त्रुटी अशी आहे, दुसरी मर्यादा अशी आहे की सामान्य विधाने सत्य आहेत की असत्य आहेत. सामान्य विधाने सत्य आहेत की असत्य आहेत हे अनुरूपता सिद्धांताला अनुसरून, अन्वय सिद्धांताला अनुसरून ठरवणं शक्य होत नाही. जी विधाने सामान्य स्वरूपाची आहेत, सर्व मानव मर्त्य असतात, सर्व राजकारणी भ्रष्टाचारी असतात, सर्व शिक्षक प्रामाणिक असतात, सर्व विद्यार्थी अभ्यासू असतात, ही जी सामान्य स्वरूपाची विधाने आहेत, ही सामान्य विधाने सत्य आहेत का असत्य आहेत? सर्व फुले सुगंधित असतात, अशी सामान्य विधाने सत्य आहेत का असत्य आहेत हे ठरवणे अनुरूपता सिद्धांताला अनुसरून, अन्वय सिद्धांताला अनुसरून शक्य होत नाही. त्याचं उदाहरण मी आता सांगितलं आपणास, सर्व मानव मर्त्य आहेत. हे विधान भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळातील मानवांना लागू होते. भूतकाळातील मानवांनाही लागू होते, सर्व मानव मर्त्य असतात हे विधान. वर्तमान काळात असणाऱ्या मानवांनाही हे विधान लागू होते, सर्व मानव मर्त्य असतात. आणि भविष्य काळात येणाऱ्या मानवांनाही हे विधान लागू होते की सर्व मानव मर्त्य असतात. परंतु या सामान्य विधानाची तपासणी अन्वय सिद्धांताला अनुसरून, अनुरूपता सिद्धांताला अनुसरून करता येत नाही, कारण ती वस्तुस्थिती आता नाही. आणि सर्व मानव मर्त्य असतात हे तपासून पाहणे शक्य होत नाही. सर्व मानव मर्त्य व्हावे लागतील. मग हे विधान सत्य आहे की असत्य पाहणार कोण? म्हणून जी विधाने सामान्य स्वरूपाची आहेत त्या विधानांची सत्यता अनुरूपता सिद्धांताला अनुसरून ठरवणं शक्य होत नाही. ही दुसरी त्रुटी आहे, हा दुसरा दोष आहे. आता तिसरी त्रुटी अन्वय सिद्धांतामध्ये, अनुरूपता सिद्धांतामध्ये काय आहे? तर विज्ञानामध्ये जे नियम असतात ते विज्ञानातील नियम हे सामान्य विधानांच्या स्वरूपाचे असतात. विज्ञानातील नियम हे सामान्य विधानांच्या स्वरूपाचे असतात. आता जरी विज्ञानातील नियम हे सामान्य विधानांच्या स्वरूपाचे असले तरी ती विधाने ही सत्य असतात. ती विधाने कशी असतात? विज्ञानामध्ये येणारी सामान्य स्वरूपाची विधाने ही कशी असतात? सत्य असतात. परंतु या निकषानुसार अन्वय, अनुरूपता या निकषानुसार विज्ञानातील सामान्य विधानांचे सत्यत्व प्रस्थापित करता येत नाही, सिद्ध करता येत नाही, दाखवता येत नाही. हा एक तिसरा दोष, तिसरी त्रुटी अनुरूपता सिद्धांतात आहे. चौथा दोष, चौथी त्रुटी काय आहे? चौथा आक्षेप काय आहे? की गणित किंवा तर्कशास्त्र यामधील विधानांना आकारिक मानले जाते. गणित आणि तर्कशास्त्र या दोन विषयांमधील विधानांना आकारिक मानले जाते. ही विधाने अनुभवाला येणाऱ्या जगाचे वर्णन करत नाहीत. गणितामध्ये येणारी विधाने असतील किंवा तर्कशास्त्रामध्ये येणारी विधाने असतील, ही विधाने आकारिक स्वरूपाची असतात. ही विधाने
गणितातील आणि तर्कशास्त्रातील विधाने ही आपल्या अनुभवाला येणाऱ्या जगाचे वर्णन ते करत नसतात. ती गणिती किंवा तार्किक संबंध स्पष्ट करत असतात. ती काय स्पष्ट करतात? गणिती किंवा तार्किक संबंध स्पष्ट करत असतात. अनुभवाला येणाऱ्या जगाचे ते वर्णन करत नाहीत. कोणती विधाने? गणितातील आणि तर्कशास्त्रातील. मग त्यांना आपण अन्वय सिद्धांत किंवा अनुरूपता सिद्धांत लावू शकत नाही, कारण ते अनुभवाला येणाऱ्या जगाचे वर्णनच करत नाहीत. मग अनुभवाला येणाऱ्या जगाचे वर्णन करत नसल्यामुळे वस्तुस्थितीचा निकष त्यांना लावता येत नाही. म्हणून गणित आणि तर्कशास्त्र यात येणाऱ्या विधानांना अनुरूपता सिद्धांत, अन्वय सिद्धांत लावता येत नाही. हा एक दोष, ही एक त्रुटी, हा एक आक्षेप अनुरूपता सिद्धांतावर घेतला जातो. असे काही आक्षेप अनुरूपता सिद्धांतावर सत्यतेच्या अनुरूपता किंवा अन्वय सिद्धांतावर घेतले जात असले तरी सत्यतेचा एक निकष म्हणून, एक सिद्धांत म्हणून, एक उपपत्ती म्हणून ही महत्त्वाची ठरते. आता आपण सत्यतेचा दुसरा सिद्धांत या ठिकाणी अभ्यासूया. तो दुसरा सिद्धांत कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? दुसरा सिद्धांत अजून शिकवलंच नाही, आपण कसे सांगणार? बरोबर आहे. दुसरा सिद्धांत आहे आपला सत्यतेचा सुसंवाद, त्याला आपण सुसंगती असंही म्हणू शकतो. सुसंगती सिद्धांत याचाही अभ्यास आपण आजच्या तासिकेत करूया. आता आपण अभ्यासलेला आहे कोणता सिद्धांत? अनुरूपता सिद्धांत, अन्वय सिद्धांत. अन्वय सिद्धांतानुसार विधानाची सत्यता त्या विधानाच्या वस्तुस्थितीवर अवलंबून असते. अन्वय सिद्धांतानुसार विधानाची सत्यता त्याच्या वस्तुस्थितीशी, त्या विधानाचा वस्तुस्थितीशी जो संबंध आहे त्यावर अवलंबून असते. जर त्या विधानाचा वस्तुस्थितीशी संबंध असेल तर ते विधान सत्य, आणि जर त्या विधानाचा वस्तुस्थितीशी संबंध नसेल तर ते विधान असत्य. कोणत्या सिद्धांताला अनुसरून? कोणत्या निकषाला अनुसरून? अन्वय सिद्धांताला अनुसरून, अनुरूपता सिद्धांताला अनुसरून. अगदी या उलट सुसंवाद सिद्धांत विधानाची सत्यता त्याच्या इतर विधानाशी काय संबंध आहे, त्या विधानाचा इतर विधानांशी काय संबंध आहे यावर अवलंबून असतो असं मानलेलं आहे. सुसंवाद सिद्धांतामध्ये, सुसंगती सिद्धांतामध्ये विधानाचे सत्यत्व हे वस्तुस्थितीवरून ठरवलेलं नाही, वस्तुस्थितीशी असलेल्या अनुरूपतेवरून ठरवलेलं नाही, तर विधानाचे सत्यत्व हे त्या विधानाचे इतर विधानाशी कसे संबंध आहे, त्या विधानाचा इतर विधानाशी काय संबंध आहे यावर त्या विधानाचे सत्यत्व अवलंबून असते असे सुसंवाद सिद्धांत मानते. अनेक सत्य विधानांच्या रचनेतून ज्ञान प्रणाली तयार होत असते. पुष्कळ सत्य विधानांच्या रचनांमधून ज्ञान प्रणालीची निर्मिती होत असते, ज्ञान प्रणाली तयार होत असते असे सुसंवाद सिद्धांत मानते. कुठल्याही विषयाचे ज्ञान असणे म्हणजे त्या विषयासंबंधीच्या सत्य विधानांच्या केवळ एक गट किंवा समूह नसतो. कुठल्याही विषयाचे ज्ञान असणे म्हणजे त्या विषयासंबंधीच्या सत्य असलेल्या विधानांचा केवळ एक गट किंवा केवळ एक समूह नसतो, तर ज्ञान ही त्या विधानांची एक व्यवस्था असते. ज्ञान ही त्या विधानांची एक व्यवस्था असते.
कोणत्या सिद्धांतानुसार? सुसंवाद सिद्धांतानुसार. ती सर्व विधाने एकमेकांशी सुसंगतपणे जोडलेली असतात. ज्या विधानांचे सत्यता मूल्य ठरवायचे असेल, ज्या विधानांचे सत्यता मूल्य ठरवायचे असेल ते त्याच ज्ञान क्षेत्रातील इतर मान्यता प्राप्त असलेल्या म्हणजे सिद्ध झालेल्या विधानांशी सुसंगत असले पाहिजे. जर ते विधान त्या ज्ञान क्षेत्रातील मान्यता प्राप्त असलेल्या इतर विधानांशी सुसंगत असेल तर मात्र ते विधान काय ठरते? सत्य ठरते. म्हणून हा सिद्धांत सुसंगती हा सत्याचा निकष आहे असे मानतो. सुसंगती हा सत्यत्वाचा, सत्य ज्ञानाचा महत्त्वाचा निकष मानतो. उदाहरण पहा. या संख्येला शून्याने गुणले तर, या संख्येला शून्याने गुणले तर त्याचे उत्तर असे येते. हे सांकेतांक आहे. त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 असा कोणताही अंक तुम्ही घेऊ शकता. या संख्येला शून्याने गुणले, मल्टिपल केले, गुणले तर त्याचे उत्तर असे येते. हे विधान असत्य ठरते. का असत्य ठरते? कारण या दोन विधानांमध्ये सुसंगती नाही. ही विधाने त्या ज्ञानक्षेत्रातील, गणिताच्या ज्ञानक्षेत्रातील मान्यता प्राप्त असलेल्या इतर विधानांशी सुसंगत ठरत नाहीत. कसे पहा. कारण गणितामध्ये कुठल्याही संख्येला, कोणत्याही संख्येला, कितीही मोठ्या संख्येला शून्याने गुणले असता, गुणाकार केला असता, मल्टिपल केला असता त्याचं उत्तर शून्यच येतं. त्याचं उत्तर काय येतं? शून्यच येतं. या गणितातील मान्यता प्राप्त असलेल्या विधानाशी हे उदाहरण, हे विधान सुसंगत ठरत नाही. कोणतं विधान? या संख्येला शून्याने गुणले असता त्याचे उत्तर असे येते. हे विधान त्याच्याशी सुसंगत ठरत नाही. म्हणजे सुसंवाद सिद्धांतामध्ये, सुसंगती सिद्धांतामध्ये सत्यत्वाचा महत्त्वपूर्ण निकष विधानांमध्ये असणारी सुसंगती मानलेलं आहे. आता जसे आपण अनुरूपता सिद्धांतामध्ये, अन्वय सिद्धांतामध्ये परीक्षण केला असता त्यामध्ये काही त्रुटी दिसून आल्या आणि त्या त्रुटी दिसून आल्यामुळे अनुरूपता सिद्धांतावर काही आक्षेप घेण्यात आले, तसेच सुसंवाद सिद्धांतावर, सुसंगती सिद्धांतावर काही आक्षेप घेण्यात आलेले आहेत. ते कोणते आहेत? तर परस्पराशी सुसंगत अशा विधानांची प्रणाली तयार केली तरी, परस्पराशी एकमेकांशी सुसंगत असणारी विधानांची मालिका, प्रणाली तयार केली तरी ती संपूर्ण विधानांची प्रणाली, ती संपूर्ण विधानांची मालिका सत्य आहे हे कशावरून, खरे आहे हे कशावरून? कारण विधानांमध्ये फक्त सुसंगती असणे हा सत्याचा निकष होऊ शकत नाही असे तत्वचिंतकांचे मत आहे. त्याचं उदाहरणही आपल्या पुस्तकात खूप सुंदर दिलेलं आहे. हॅरी पॉटरच्या ज्या कथा आहेत त्या कथा काल्पनिक आहेत. त्याच्यावरचे आधारित, हॅरी पॉटरच्या कथांवर आधारित चित्रपटही आपण पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये एक विद्यार्थी तो झाडू घेऊन हवेत उडत असतो वगैरे अनेक जादूचे प्रकार त्यात दाखवलेले आहेत. ती काल्पनिक कथा आहे. मग हॅरी पॉटरच्या काल्पनिक कथेमध्ये जी विधाने आहेत ती विधाने सुसंगत आहेत. मग ती विधाने सुसंगत आहेत म्हणून हॅरी पॉटरच्या काल्पनिक कथेत येणारी विधाने ही सत्य मानता येईल का? फक्त सुसंगत असल्यामुळे? अगदी बरोबर आहे, सत्य मानता येत नाही. म्हणून सुसंगती हा सत्याचा एकमेव निकष होऊ शकत नाही. त्यासाठी सुसंगतीसोबत ती विधाने वस्तुस्थितीलाही अनुसरून असली पाहिजे.
अशा पद्धतीने आपण सत्यते विषयक जे सिद्धांत आहेत त्यातील 2 सिद्धांताचा अनुरूपता सिद्धांत आणि अन्वय सिद्धांत आणि त्याचा दुसरा प्रकार सुसंवाद सिद्धांत आणि सुसंगती सिद्धांत असे 2 सिद्धांत आपण आजच्या तासिकेत अभ्यासलेले आहे. आजच्या तासिकेशी संबंधित विद्यार्थी मित्रांची जर काही अडचण असेल, काही भाग आपणास समजलेला नसेल, तर आपली अडचण न समजलेला भाग आपण माझ्या यूट्यूब चॅनलच्या संदेश बॉक्समध्ये पाठवावं. आपणास न समजलेला भाग परत समजावून दिला जाईल. परंतु जर हा व्हिडिओ पाहत असताना यातील घटक आपणास समजण्यास मदत होत असेल, अवगत करून घेण्यास मदत होत असेल, तर आपल्याच शेख सरांच्या यूट्यूब चॅनलला विद्यार्थी मित्रांनी मनपूर्वक सबस्क्राईब आणि लाईक करावे. आजच्या तासिकेसाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या अनमोल अशा सहकार्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद.